नमस्कार. तर मी आज अशी सुंदर पोंगळ्याची आमटी बनवलेली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद. तर आज मी बनवणार आहे पोंगळीची आमटी. तर त्याच्यासाठी साहित्य घेतलेले मी दाखवते. तर मी घेतले बेसन, खोबरं, लसण, कांदा, कोथिंबीर, अद्रक, ओलं खोबरं, लाल काश्मीरी मिरची पावडर घेतली, जिरे, कढीपत्ता, गरम मसाला, काळं तिखट, थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत आपण, खसखस आणि धने. तर चला मग आधी पहिलं आपण पीठ मळून घेऊया. पहिलं आपण बेसन मळून घेऊया. तर तुम्हाला असं म्हणजे किती लोकांसाठी बनवायची आमटी त्या प्रमाणे तुम्ही पीठ मळू शकता. तर हे पीठ मी 3 माणसासाठी मी मळायले. तर एवढं मी बेसन घेतलेलं आहे. हळद, लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ. तर आपण घेऊया पीठ मळून. तर कमीत कमी 3 ते 4 माणसाला भाजी होईल एवढं मी पीठ घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्ही पीठ मळू शकता. तर आता हे मिक्स करून घेतलंय. तर आपल्याला ह्याचं घट्ट पीठ मळून घ्यायचंय. तर पीठ मी चाळून वगैरे घेतलेलं आहे आधी. तर भाजीला वगैरे काही नसेल तर असं म्हणजे पटकीने आपण आणि एवढी चविष्ट आणि खूप छान भाजी होते. एकदा अशी तुम्ही भाजी जर बनवली तर पुन्हा पुन्हा तुम्ही अशी भाजी बनवताल. एवढी सुंदर भाजी होते. तर नक्की तुम्ही असं बनवायचा एकदा प्रयत्न करा. आणि साधी आणि सोपी आपली रेसिपी आहे. तर असं ह्याला घट्ट आपल्याला गोळा मळून घ्यायचा. तर आपलं असं घट्ट छान असं पीठ मळून झालेलं आहे. का तर आपल्याला ह्याची चपाती लाटायची, त्याच्यामुळे आपल्याला पीठ एकदम घट्टच मळायचं. तर आता हे बाजूला ठेवूया. तर आता आपल्याला आमटी बनवायची, त्याच्यासाठी आपल्याला साहित्य भाजायला घेऊया आपण. आता आपण कोरडे जिन्नस सगळे भाजून घेऊया. तर धने भाजून घेऊया थोडे. तर तेल वगैरे टाकलेलं नाही, आपल्याला कोरडच म्हणजे पटकीने मिक्सरला वाटावं म्हणून आपण भाजून घेतोय. तर त्याच्यात लगेच मी जिरे टाकून घेते. तर आपले धने जिरे भाजून झालेले. तर हे थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत आणि जास्त घेतलेले नाहीत खडे मसाले, मग जास्त भाजीत सरकते. तर थोडं घेऊनच असं भाजून घ्यायचं आपल्याला ते. तर गरम केल्यामुळे कसं होतं, पटकीने पावडर होती त्याची, म्हणून आपल्याला हे गरम करून घ्यायचे. तर आता हे पण आपलं भाजून झालेलं आहे मसाला. आता खोबरं आपल्याला भाजून घ्यायचे, त्याच्यासाठी मी तव्यात थोडं तेल घातलेलं आहे आणि खोबरं टाकून घेऊया. तर खोबरं असं छानसं आपल्याला लाल भाजून घ्यायचं. तर आपलं खोबरं पण भाजून झालेलं आहे. आता खोबरं मी काढून घेते. तर ह्याच्यातच आपल्याला आता कांदा टाकायचा उभा कापलेला. तर आता आपण तेलावर कांदा घालून घेऊया. कांदा लालसर छान आपल्याला भाजून घ्यायचा. तर पातळ कापल्यामुळे असा पटकीने आपला भाजला जातो. तर ह्याच्यात तेल वगैरे टाकायची गरज नाही आता. तर कांदा आपला छान आता भाजून झालेला. तर असंच ह्याला साईडला करूया. त्याच्यात टाकूया आपण अद्रक, लसण आणि कढीपत्ता. हे पण आपण सगळा मसाला भाजून घेऊया ह्याच्यात. आपला कांदा लसण वगैरे सगळं भाजून झालेलं आहे छान. तर खसखस घालून घेऊया ह्याच्यात. आणि खसखस आधीच टाकली तर करपते, त्याच्यामुळे आपल्याला नंतरच खसखस घालायची. आणि खसखस आपल्याला चव छान येण्यासाठी घालायची. तर आता आपलं हे सगळं मसाला भाजलेला आहे. टाकूया कोथिंबीर आणि 2 मिनिटं असं ह्याला परतून घेऊया. तर अशी मस्त आपल्याला ह्याची भाजी एकदम पोंगळ्याची आमटी अशी झणझणीत भाजी छान बनवायची. आणि मसाले छान भाजले गेले की भाजीला खमंगपणा येतो. तर आता मी गॅस बंद करून घेते. आपल्याला हे मसाले गार करायचे आणि नंतर वाटून घ्यायचे. आपण आधी याची पावडर करून घेऊया. धने, जिरे आणि खडे मसाले घेतलेले त्याची आपण पावडर करून घेऊया. आणि हे कांद्यासोबत वगैरे टाकलं तर ते बारीक पावडर होणार नाही त्याची, म्हणून आधी हे मिक्सरला फिरवून घेऊया. मिक्सरला खडे मसाले आपले वाटून झालेले आणि असे खडे मसाले आपण भाजून मिक्सरला वाटल्यामुळे खूप सुंदर त्याचा खमंग वास यायला. तर आता घालूया खोबरं घालून बारीक करून घेऊया. तर मी एक उकड का टाकते की एकदम जर हे केलं तर बारीक होणार नाही एकदम मसाला पण एकत्र केल्यावर, म्हणून आता खोबरं वाटून घेऊया. नंतर कांदा वगैरे घालूया त्याच्यात. तर खोबरं पण असं आपलं छान बारीक झालेलं आहे. आता ह्याच्यात कांदा अद्रक लसण जे घेतलेले ते आता ह्याच्यात वाटून घेऊया टाकून. तर आता कांदा वगैरे ह्याच्यात टाकून घेऊया आणि मिक्सरला हे वाटून घेऊया. तर आता आपला असा छानसा मसाला वाटून झालेला आहे. तर ह्याच्यात पाणी वगैरे अजिबात घातलेलं नाहीये. तर असा मस्त मसाला झालेला. आता आमटी बनवायला घेऊया. आता कढई वगैरे आपली गरम झालेली, तेल घालून घेऊया. तर मी आता कमीत कमी 2.5 पळ्या तेल घातलेले. तेल छान गरम झालेलं आहे. तर घालूया जिरे मोहरी छान आपली तडतडलेली आहे, गरम झाले. आणि हे घालूया मसाला ह्याच्यात. तर ह्याच्यातलाच मसाला मी थोडासा नंतर काढून ठेवलेला, थोडासा कापलेला, ते ज्यावेळेस आपण पोळी लाटणार आहे तर त्याच्यावर लावण्यासाठी मी थोडा मसाला काढून ठेवलेला आहे. तर असा तेलात मस्त असा मसाला भाजून घेऊया आधी.
आणि गरम मसाले टाकल्यामुळे असं चव पण भारी येते त्याला आणि खमंगपणा पण येतो आणि आपल्याला मस्त झणझणीत मसाल्याची भाजी बनवायची. गरम मसाला घालून घेते, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि काळं तिखट. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा, किती तुम्हाला तिखट किंवा सपक पाहिजे ह्याच्यावर तुम्ही वापरू शकता. पण ही भाजी जरा तुम्ही जास्त तिखट थोडंसं जास्त टाकून जर बनवतात तर मस्त अशी झणझणीत भाजी होते. तर थोडी हळद पण घालून घेऊ. तर असं मस्त आता मसाला आपल्याला 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचा आणि त्याला तेल सुटल्याच्या नंतरच आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचंय आणि एकदम मस्त असं मसाल्याचा घमघमाट सुटलेला एक नंबर आपल्याला ही भाजी आपली म्हणजे तुम्ही बनवा 1 नंबर भाजी होते. तर मसाला छान आपला परतून झालेला आहे आणि साईडनं तेल वगैरे सुटलेलं आहे. तर आता ह्याच्यात घालूया पाणी. तर पाणी घालायचं गरजेपुरतंच आपल्याला पाणी घालायचं. तर मी 1 ग्लास पाणी घातलेलं आणि ह्याच्यात म्हणजे आता कुठला मसाला किंवा काय वापरायची गरज नाहीये. तर आता ह्याला उकळी येऊपर्यंत आपण घेऊया पोळी लाटून ह्याची. आता बेसन जे आपण मळलेलं आहे त्याची पोळी लाटून घेऊया. तर पीठ वगैरे आपलं आता छान भिजवून झालेलं आहे आणि तशी भिजवायची गरज नाहीये, पण आपण आमटीची तयारी करूपर्यंत आपण भिजवू शकतो. तर मी असे 2 गोळे करून घेतलेले आहेत. तर एक बाजूला ठेवते मी आणि थोडं थोडं आपल्याला बेसन पीठ लावायचंय. तर थोडंसं बेसन लावलंय मी. तर बेसन पीठ लावून आपण पोळी लाटून घेऊया. तर ह्याला छान असं पातळ पोळी आपल्याला लाटायची. तर पातळ पोळी लाटल्यामुळे मग आपल्याला छान त्याची घडी वगैरे घाला येते. नंतर थोडं थोडं अजून मी बेसन लावून घेते. अगदी होता होईल तेवढी, जेवढी आपली पातळ होईल तेवढी आपण पोळी लाटून घेऊया. तर आपली अशी मस्त पातळ पोळी लाटून झालेली. तर आता ह्याच्यावर आपण घेऊया मसाला लावून. तर जो मी मसाला आपण भाजीला वापरला आमटीला तोच मसाला मी घेतलेला. तर तोच मसाला आपण ह्याच्यावर पूर्ण लावून घेणार आहे. तसा ह्या पद्धतीने आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे आणि मग असं भाजल्यामुळं कच्चेपणा अजिबात राहत नाहीये, म्हणून तोच मसाला आपल्याला पोळीवर लावायचा. असाही मसाला लावून घेतला. तर चौकड असा हाताने पसरून घ्यायचा. आता घालूया आपण ओलं खोबरं घालून घेऊया. तर असं चौकट थोडं थोडं टाकूया. थोडंसं त्याला चिटकून राहील. थोडीशी कोथिंबीर त्याला असं चिटकून राहण्यासाठी आपण असं थोडं दाबून घेऊया. तर आता ह्याला असं आपण गुंडाळून घेऊया. आता ह्याचा आपल्याला असा हळूहळू दाबून रोल बनवून घ्यायचा. रोल बनवल्यावर त्याच्यातली भाजी वगैरे बाहेर येणार नाही, मसाला बाहेर येणार नाही, म्हणून आपण दाबून असा रोल बनवून घेऊया. आणि अशी मस्त आपली आता हे पोंगळी तयार झालेली आणि हाताने थोडंसं ह्याला दाबून घेऊया. आमटीत सोडल्यावर ते सुटणार नाहीये. तर ही आता आपली बनवून झालेली आहे. तर जसं तुम्हाला काय साईज पाहिजे त्या साईज प्रमाणे तुम्ही कट करून घेऊ शकता. आता ह्याला कट करून घेते मी. तर आता ह्या मस्त आपल्या अशा पोंगळ्या तयार झालेल्या आहेत. तर आता आपण आमटीमध्ये सोडून घेऊया. तर आपल्या पूर्ण आता पोंगळ्या बनवून झाल्यात. मी दोन्ही पण पोळ्याच्या लाटून घेतलेल्या. आता चला आपली आता आमटी पण उकळली त्याच्यात टाकून घेऊया. तर आमटी आपली अशी छान उकळून झालेली आणि घट्ट पण नाही पातळ पण नाही, अशी मीडियम छान झालेली आणि उकळी आल्यावरच आपल्याला त्याच्यात पोंगळ्या टाकायच्या. तर आमटी उकळलेली. तर आपण ह्याच्यात पोंगळ्या सोडून घेऊया. तर पोंगळ्या टाकल्या कशा बुडात जाऊन बसतात, शिजल्या की आपोआप त्या वरती येतात. तर असं आपण पूर्ण सोडून घेऊया. तर आता ह्याला आपण 4-5 मिनिट आपण उकळी काढूया त्याला. तर लगेच मी त्याच्यात थोडं चवीप्रमाणे मीठ घालते आणि पिठात पण आपण मीठ घातल्यामुळं ह्याला कमी प्रमाणातच टाकायचं. तर पोंगळ्या आपल्या अशा पूर्णपणे आता वरी आलेल्या. तर आता शिजल्या. आता तर तुम्ही पण बघितलं असेल ज्यावेळेस टाकल्या त्यावेळेस पूर्ण खाली जाऊन बसल्या होत्या, पण आता शिजल्यामुळे आपोआपच त्या वरती येतात. तर आपली भाजी शिजलेली आता खाण्यासाठी भाजी तयार आहे. एकदम त्याचा तरी तेवढी भारी आलेली ना, खूपच छान. तर थोडी कोथिंबीर घालून घेऊया. तेल तर कमीच घातलेलं आहे पण एवढं छान ह्याला कट आलेला आहे. तर आता भाजी खाण्यासाठी घेऊया आपण. तर अशी मस्त आपली पोंगळ्याची आमटी तयार आहे खाण्यासाठी. तर मस्त ज्वारीची भाकरी, पोंगळ्याची आमटी, कांदा, लिंबू, एवढं सुंदर लागते ना भाजी. तर नक्की तुम्ही अशी भाजी बनवून बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.